मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथल्या वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत. एक अशी प्रक्रिया जी अत्यंत अचूक आणि एकदम गुळगुळीत पृष्ठभाग तयार करते. चला तर मग लॅपिंग नावाच्या या जगात जरा डोकावून पाहूया. अच्छा, कधी विचार केलाय का की काही मशीन्सचे पार्ट्स इतके परफेक्ट आणि स्मूथ कसे काय असतात? म्हणजे नॉर्मल मशीनिंग तर होतच, पण त्यानंतरही ही जी कमालीची अचूकता येते ती कुठून येते? तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे लॅपिंग. ह्याच प्रक्रियेत हे सगळं रहस्य दडलेलं आहे. तर मग प्रश्न येतो की या लॅपिंगची गरजच का पडते? म्हणजे सामान्य मशीनिंग तर आहेच की, पण बघा, काही ठिकाणी इतकी सूक्ष्म अचूकता लागते ना की तिथे सामान्य पद्धती कमी पडतात आणि बरोबर त्याच ठिकाणी लॅपिंगची एंट्री होते. मग हे लॅपिंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा एक अपघर्षक कंपाऊंड आहे, म्हणजे बारीक कणांची पेस्ट, आणि त्याचा वापर करून एखाद्या पृष्ठभागाला अक्षरशः घासून घासून इतकं गुळगुळीत केलं जातं की मायक्रोस्कोप खाली पाहिलं तरी त्यात कोणतीही त्रुटी, कोणतीही अपूर्णता दिसत नाही. एकदम परफेक्ट फिनिश. आणि हे सगळं फक्त दिखाव्यासाठी नाहीये बरं का. विचार करा, जिग्स आणि फिक्स्चर सारखी उपकरणं, जिथे एका मिलीमीटरच्या हजारव्या भागाची अचूकता सुद्धा महत्वाची असते, कारण त्यावर अख्खं उत्पादन अवलंबून असतं. अशा ठिकाणी लॅपिंगला पर्यायच नाही, ते करावंच लागतं. आता प्रत्येक खास कामासाठी खास हत्यारं लागतात, बरोबर? मग लॅपिंगसाठी कोणती साधनं वापरतात? तर या विशेष साधनांना म्हणतात लॅब्स. चला, आता या लॅब्सची ओळख करून घेऊया. समजा आपल्याला एखाद्या छिद्राच्या म्हणजे होलच्या आतल्या बाजूला फिनिशिंग करायची आहे. तेव्हा काय वापरणार? तेव्हा येतात इंटर्नल लॅब्स. हे नावाप्रमाणेच आतून काम करतात. यांच्यावर खास खोबणी असतात, म्हणजे ग्रूव्स, ज्या ते अपघर्षक मिश्रण घट्ट धरून ठेवतात. आणि त्यात स्लिट्स पण असतात, ज्यामुळे गरज पडल्यास त्याचा आकार थोडासा वाढवता येतो. आता गंमत बघा, हे लॅब्स कोणत्या धातूचे बनवायचे हे सुद्धा त्याच्या साईजवर ठरतं. जर लॅब मोठा असेल तर तो जास्त टिकाऊ व्हावा म्हणून तो कास्ट आयर्न म्हणजे बिडाचा बनवतात. पण जर लॅब लहान असेल तर कास्ट आयर्न ठिसूळ ठरू शकतो, म्हणून मग लहान लॅब्स तांबे किंवा पितळेचे बनवले जातात. आहे की नाही इंटरेस्टिंग? बरं, हे झालं छिद्राच्या आतलं काम. पण बाहेरच्या बाजूचं काय? म्हणजे एखाद्या दंडगोलाकार भागाच्या बाहेरून फिनिशिंग करायची असेल तर त्यासाठी आहेत एक्सटर्नल लॅब्स. हे साधारणतः एका अंगठीसारखे म्हणजे रिंगसारखे असतात आणि त्यात स्क्रू असतो, ज्यामुळे आपण त्याचा व्यास गरजेनुसार ॲडजस्ट करू शकतो. थोडक्यात काय, तर या दोन्ही लॅब्समधला मुख्य फरक अगदी सरळ आहे. एक आतून काम करतो, दुसरा बाहेरून. एकाचा आकार वाढवण्यासाठी स्लिट्स असतात, तर दुसऱ्याचा व्यास कमी जास्त करण्यासाठी क्लॅम्पिंग स्क्रू असतो. उद्देश एकच, पण रचना वेगळी. चला, साधनं तर आपण बघितली, पण फक्त साधनं बघून काय उपयोग? ती प्रत्यक्षात वापरतात कशी हे बघणं जास्त महत्वाचं आहे. चला तर मग बघूया ही प्रक्रिया नेमकी कशी होते. आता अंतर्गत लॅपिंगचा एक गोल्डन रूल आहे. तो म्हणजे लॅप हा नेहमी छिद्रापेक्षा थोडा लांब असायला हवा आणि तो छिद्राच्या पूर्ण लांबीपर्यंत फिरायलाच पाहिजे. असं का? कारण तसं नाही केलं तर फिनिशिंग एकसारखी होणार नाही. कुठेतरी उंच सखलपणा राहून जाईल आणि मग सगळा उद्देशच वाया जाईल. आणि बाहेरच्या लॅपिंगची पद्धत तर अजूनच लयबद्ध आहे. बघा, आधी रिंग लॅप पुढे सरकवायचा, मग त्याला एका दिशेने फिरवायचं, मग तोच लॅप मागे घ्यायचा आणि मग त्याला बरोबर विरुद्ध दिशेने फिरवायचं. या पुढे मागे आणि उलटसुलट फिरवण्यामुळे काय होतं, तर पृष्ठभाग सगळ्या बाजूनी एकसारखा घासून निघतो. त्यावर कोणत्याही एकाच प्रकारच्या रेषा उमटत नाहीत. ठीक आहे, आता आपण या प्रक्रियेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. एक असं रहस्य ज्याशिवाय लॅपिंग शक्यच नाही, आणि त्याला म्हणतात चार्जिंग. हो, लॅपला चार्ज करावं लागतं. आता हे चार्जिंग म्हणजे काय? तर ते अपघर्षक कंपाऊंडचे जे कण आहेत ना, ते लॅपच्या पृष्ठभागावर घट्ट दाबून बसवणं. म्हणजे बघा, लॅप स्वतः काही कापत नाही. खरं काम करतात ते त्यावर रुतवलेले अपघर्षकाचे कण. तेच पृष्ठभागाला घासण्याचं काम करतात. ही प्रक्रियाच लॅपिंगचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. बाह्य लॅब्सना चार्ज करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे.
इथे काय करतात तर हार्ड स्टीलच्या रोलर्सनी तो अपघर्षक लॅबच्या आतल्या बाजूला दाबून बसवतात. पद्धत वेगळी असली तरी उद्देश तोच, की ते अपघर्षक कण लॅबला घट्ट चिकटून राहिले पाहिजेत आणि आपलं काम चोख बजावलं पाहिजे. आता कोणतंही इतकं कौशल्याचं काम म्हटलं की काही नियम आलेच, काही गोष्टींची काळजी घ्यावीच लागते. लॅपिंगमध्ये सुद्धा परफेक्ट रिझल्ट मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे 4 नियम म्हणजे लॅपिंगचं सारच आहे असं समजा. पहिलं, एकाच जागी थांबू नका, लॅप सतत हलवत राहा. दुसरं, लॅपला नेहमी ओलसर ठेवा, म्हणजे उष्णता वाढत नाही. तिसरं, काम सुरू असताना वरून नवीन अपघर्षक टाकू नका, कारण त्यामुळे ओरखडी येऊ शकतात. गरज वाटलीच तर लॅपला परत चार्ज करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जास्त दाब अजिबात देऊ नका, नाहीतर सगळी अचूकता बिघडून जाईल. अगदी हलक्या हातानं काम करायचं. तर लॅपिंग ही अशा अनेक प्रक्रियांपैकी फक्त एक आहे जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण पडद्याआड राहून आपल्या तंत्रज्ञानाच्या जगाला जास्त अचूक, जास्त कार्यक्षम बनवत असते. कधी विचार केला आहे का की अशा आणखी कितीतरी प्रक्रिया असतील ज्या आपल्याला दिसत नाहीत, पण ज्यांच्यामुळे आपलं आजचं आयुष्य शक्य झालं आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?